तेव्हा चित्त करारे येऊनी गोपाळ. तुम्ही तिथं भाव ठेवत नाही, देऊ नाही. भाव पहा किती. कबीराच्या घरी संत आले, सगळं पाहिलं, काही नाही. कबीराची पत्नी उधार माल आणायला निघली. कुणावर कसा प्रसंग येईल सांगता येत नाही. कबीराची पत्नी उधार माल आणायला निघली. कबीराच्या पत्नीने पाहिलं सगळी दुकानं बंद. एका दुकानदारासमोर गेली, एका दुकानात गेली. दुकानदार हिशोब लिहित होता. ते सांगितलं, महाराज माझ्या घरी 4 संत आलेत आणि 4 संतांना पुरे एवढा स्वयंपाक मला द्या, याच्यापेक्षा मला काही लागत नाही. आता ती पत्नी कुणाची होती? कबीराची होती. आणि दुकानदाराने तिच्याकडे पाहिलं आणि जगामध्ये सगळ्या घातक माणसं जर वाचतील तर फक्त 2, एक व्यसनी आणि दुसरा विषयी. त्या दुकानदाराने स्त्रीच्या सुंदर शरीराकडे पाहिलं, सांगितलं माझे काम वाचणार, माझी शरीर इच्छा पूर्ण करा. ते सांगितलं, महाराज माझ्या घरी संत भोजन झालं तर मी तुम्हाला दिलेल्या शब्दाला धोका देणार नाही. आतापर्यंत असे प्रसंग संतांवर आले. मग ती गेली, घरी आली. आता नामचिंतनात केलेला स्वयंपाक येतो आणि असं जगातलं एकही पाप नाही का ती नामाच्या पुढे टिकलंय. नामा तृण अग्नी मिळी समरस झाले. अन्न शुद्ध तिने जेवताना पवित्र करून घेतलं. जेवायला संत होती. प्रत्येक संत घासाला संतांनी आशीर्वाद दिला. संत भोजन झालं. संतांनी वामकुशी घेतली. तिने पतीला सांगितलं, महाराज मी कबीरा संत शब्द दिलाय दुकानदाराला. कबीराने स्वतःच्या पत्नीला खांद्यावर घेतलं, रस्त्याने निघली. विषयानं धुंद झालेला दुकानदार स्त्रीची वाट पाहत होता आणि त्यावेळेस कबीरानं आपले जड अंत करणारी पत्नीला खाली उतरवलं. पाठीमागे निघली. बाहेर पाऊस पडत होता. जड अंत करणाऱ्या कबीरजी पाठीमागे फिरली. स्त्रीने गेली, दरवाजा वाजवला. विषयानं धुंद झालेल्या दुकानदाराने दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्याबरोबर त्याने सांगितलं, महाराज मी शब्द दिला त्या पद्धतीने तुमचा शब्द पूर्ण करायला आली, पण ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. ज्याची खरी सेवा आहे त्याचं कधी देव माणूस तर काहीच करू शकत नाही. त्यावेळेस त्या दुकानदाराचं लक्ष नेमकं तिच्या पायाकडे गेलं. बाहेर पाऊस पडत असताना तिचे पाय ओले नव्हते, कोरडे होते. त्याने विचारलं, बाहेर पाऊस पडत असताना तुमचे पाय? त्यांनी सांगितलं, महाराज माझ्या पतीच्या खांद्यावर बसून आली. जापड उडाली दुकानदाराची. जिचा पती इतका सुंदर असू शकतो आणि जी इतकी मोठी मान पतीव्रता असू शकते, तिच्याबद्दल माझ्या मनामध्ये पाप यावं याच्यापेक्षा दुराचारी कोण. आणि पश्चाताप झाल्याशिवाय माणूस सरळ मार्गावर येत नाहीत. तेव्हा आपण माणसाने पहिलं आता अभंगाची निर्मिती काही झाली पहा. मुक्ताबाईचा अभंग आहे आणि मुक्ताबाई तीच रुक्मिणी, तीच आदिमाया शक्ती आणि अभंगाची निर्मिती अशी झाली. ज्ञानेश्वर महाराज एक दिवस रस्त्याने जात असताना एक गंध लावलेला सुंदर सात्विक माणूस समोरून आला. त्याने ज्ञानेश्वर महाराजांना पाहिलं आणि पाठीमागे फिरला आणि अंगातल्या कपड्यांनी शांगोळ केली. ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं, तुम्ही रस्त्याने जात असताना परत पाठीमागे फिरलात आणि तुम्ही आंघोळ का केली? तर मला विटाळ झाला. कुणाचा विटाळ? महाराजांनी विचारलं, कुणाचा विटाळ? तरी सांगितलं, संन्याशाच्या मुलाचं मी तोंड पाहिलं. म्हणजे कुणाचं? ज्ञानेश्वर महाराजांना असं वाटलं की एवढा मोठा अट्टहास त्रास काढून माझं तोंड पाहिलं तरी यांना विटाळ होतोय. दुःखित अंत करणारे ज्ञानेश्वर माझं पाठीमाग आले. कुपीचा दरवाजा लावला. रडायला लागले. मुक्ताई आल्या आणि मुक्ताईने ज्ञानेश्वर महाराजांना हाक मारायला सुरुवात केली. ज्ञानेश्वर महाराज रडत होते. त्यावेळेस मुक्ताईनं ज्ञानेश्वर महाराजांना 11 अभंगाचा उपदेश केला. त्यांना ताटीचे अभंग म्हणतात. आणि मग मुक्ताईने ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं, तुम्ही योगी आहात, तुम्ही संत आहात, मुनी आहात आणि समाज बोलला म्हणून तुम्ही कोपीचा दरवाजा लावून बसा. कोपीचा दरवाजा उघडा, कारण योगी पावन मनाचा साहेब अपराध जनाता. संत जेणे व्हावे जगा बोलणे सोसावे. जो जगाचे आघात सहन करतो तो संत. मग 11 अभंगाचा उद्देश केला. त्यातला 5वा अभंग आज कीर्तनाला घेतलेला आहे आणि त्यामध्ये मुक्ताईने ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं, संत ज्याला म्हणावं. तुम्ही तर कोपीचा दरवाजा लावला, पण संत कोण?
संत कुणाला बघा, आता इथं शब्द आलाय तोची, तोची पुरावे पहा, तोची साधू देवते तेची, तस तोची जगी संत तोची जगी. कोण तो? दया क्षमा. कुणासारखी दया? अय पाण्यासारखी दया. पाण्याला खड्डा पाहिला, भरून काढला, मग पुढे गेला. असं कोणाच्या शेतातून पाणी वाफ्यातून उडी मारून गेलं पुढं का? मला खड्ड्यात थांबायचं नाही, आपल्याला सहन होणार नाही खड्डा, मी पुढे जातो. पाणी पहा, भेद नाही, सगळ्यांना समान. पृथ्वी समान. आता तुम्ही जमिनीवर बसली, काही तक्रार नाही, झोपली तक्रार नाही, काही करा, पृथ्वी सारखी क्षमा नाही आणि पाण्यासारखी दया नाही. पाण्यासारखी दया, पृथ्वी सारखी क्षमा ज्याच्या अंगात आहे तो. आम्हाला संत म्हणण्याच्या भानगडीत पडायचं नाही. आणि संत होऊच कशी? कारण संत जेणे व्हावे जगात. आपण बोलणं सहन करतो, आपण घरात करू का? मग इथं बसलेली सगळी माणसं विचार करा, आतापर्यंत आपल्याला कोणी बोललं असेल, पण आपल्या बायको इतकं हलकट आपल्याला अजून कोणी बोललेलं नाही. वाटलं तर कीर्तन संपले, एक 10 मिनिटं एकटे बसा. आणि लग्न झाल्यापासून आतापर्यंत बायको काय काय बोलली आठवा. इज्जतवान माणूस गाडी खाली झोपायला बसलाय. नको बा उद्योग घेणे देण्याचं काय जागण्यात मजा नाही. काय ऐका ते माणसं, दीड दमडीची बायको आपल्याला खुशाल म्हणते, तुमच्या तर गाडवात फरक नाही. माणसं म्हणते खरं बा. आणि आता मी नुसतं म्हणलो नाही एखाद्याला टाळ नीट वाजव, महाराज आपा टाळ, तुम्ही ते भजन, बाई माळ. आपला विषय मिटला, आता आपण डायरेक्ट नवर देवा पुढं वन्स मोर. आता फार जीप काढून कार्यक्रम. काही लोक नाचताना जीप काढली, त्या काला खवा. अरे जीप काढून फक्त कुत्र पाळा तर तुम्ही कोणत्या प्राण्याचा अभ्यास? तुम्हाला इथं नाचायला का रोग झाला का? इथं टाळ घ्या म्हणजे नको तिथं माणसं सहन करीत असत. आता काही लोक म्हणतात आम्ही शिकलेलो, कशी काय टाळ घेऊ? सोडून द्या ही गोष्ट. दांडेकर मामा PhD होती, तुला PhD तरी कळते का? 12वीला 3 वेळा बसला. भजन बिजन आपला विषय नाही. पहा लोक हे 10वी 12वी फायटरेत नाही, खैरी बांडी मधली. ही गावाला अडचण केस कुणीकडून पाहतो, कुणीकडून आपल्याला वाटतं आपल्याला पाहतो, तू दुसरीकडेच पाहतो. ही बुट कुणीकडून, सॉक्स कुणीकडं. तुम्ही सॉक्स घालेल्या माणसाच्या शेजारी कधी जेवाय बसा, माणसाला वाटतं सोमवार धरावा, आणि या दोडा शेजारी बसून अशी घाण होती त्या पायाची. त्याला म्हणलं सायन्सला जाय, आपला विषय नाही. इंजिनिअरिंगला जाय, आपल्या डोक्याची बाहेर आहे. पॉलिटिक्स मी तू गडी नाही का काय? त्याला विचारलं काय भानगडी? काहीच नाही. पोरं द्या ना ठेवा बरं सगळी. आजच्या जगात पोरांसाठी सांगतो, माझं कीर्तन म्हणजे होईन त्रास पण गुण हमखास. म्हणजे थोडं खरं असल्यामुळं त्रास होईल, कारण आता आपल्या लोकांना खरं चालत नाही. खरं नकोय. आपल्या लोक स्तुतीप्रिय आहे. आपल्या लोकांना असं पाहिजे, राऊत साहेब या आमच्या भोकांडी बसा. आपल्या लोकांना पाटीलकी पाहिजे, पाटीलकी फुकाट. आणि माझ्याकडे नेमकं ते चालत नाही. येऊ नको भाऊ, आपल्या बोकांडी बसू नको, आपलं बोकांडही मोकळं नाही. विनोद नाही, स्तुती प्रिय समाजाला सत्य गोष्ट पटू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, माझं कीर्तन तुम्हाला जड जाईल, पण होईन त्रास पण गुण हमखास. या जगात तुमच्या माहितीसाठी सांगतो, आजच्या जगात पैसा इथं दुनिया आहे, पैसा नाही दुनिया नाही. आणि सगळ्याच सोंग आणता येतं. विनोद नाही, मी तुम्हाला सांगत होतो, सगळ्याच सोंग आणता येतं, पैशाचं नाही. आणि पैसा आपल्याकडे, दुनियाकडे नाही. मग 18 ते 22 पोर आहे ना, तुम्ही कष्ट करा. कीर्तन आहे का कमी? नीट मरा. फुकाट बापाची पेन तुम्हाला घालावे कोणी मोकळं नाही. त्याला म्हणा इंजिनिअरिंगला जाय, आपला विषय नाही. मग त्याला विचारलं करतो काय? काहीच नाही, मला तिच्यावर प्रेम आहे, मी तिला शब्द देले, तेवढा पुरा करायचा. आपल्या डोक्यात एवढंच आहे, म्हातारा आणायचंय, एकदा फक्त म्हातारा हाता खालून काढायचंय आणि तिला घेऊन जा असे बस.
हिंदीत एक शब्द आहे शीर सलामत, तो पगडी. बघा पोरं ध्यानात ठेवा. पोर त्यांच्यासाठी मी काही दृष्टांत सांगत असतो. एका मित्रानं एकाला सांगितलं मा सोमवारी लव्ह मॅरेज. दुनिया बा बरं का कशी ओय शुद्धी आहे ना तुम्ही. हा दुनिया पहा कशी. त्याने सांगितलं कुणाशी. त्याने सांगितलं शी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती म्हणला. 1 मिनिट मी तिच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. आता त्यांची भाषा आपल्याला जमू शकत नाही. जनावराची भाषा जनावरांना कळती. यानं सांगितलं मी काय लग्नाला सोमवारी तुझ्या येऊ शकत नाही, मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. वहिनी पाहायला मिळत आणि चहा होईल. हा गेला आशीर्वाद द्यायला. तर ज्याचं सोमवारी लग्न होतं त्याचं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला त्याला म्हणला व्हाय यू आर बिकम नर्वस. तू असा नाराज का दिसतो. त्यांनी सांगितलं भाऊ काल लग्नच झालं नाही. तो म्हणला मग हाय ते बरं आहे म्हणला. 1.5 तास शपथी घेतल्या. तिने सांगितलं मी तुमचीच आहे. आता ते आपल्याला नाही जमायचं. त्यांचं आहे काय ते तुम है तो जान है तुम नहीं तो दुनिया में मेरा कोई नहीं है, फूल है गुलाब का चांद है सितारे काय होती आहे. ते वयानो मागले राहते परत. मायची मागची पानं खास त्याच्यासाठी. आपली पोर संडासात सुधारली आहे तेव्हा. मी विचार करतो तुम्हाला एवढ्या घाणीतल्या होतं कसं. तिथं सुधारले त्या म्हणता अमक्याचे अमकेशी. खाल्ले तो वाचणारा गाढव आहे. आणि त्याचाच बाप जातो 10 मिनिटांना. हे माझंच कॅलेंडर आहे. आणि तिने सांगितलं मी तुमचीच आहे असं म्हणत तिने मला 1.5 तास केला. तुमचीच आहे, तुमच्यावरून मी जीव वाळून टाकलाय, असं आहे तसं आहे तसं आहे तसं आहे. आणि म्हणत म्हणत तिला मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं. आणि ते सांगितलं मी तुमचीच आहे, तुमच्यावरून जीव वळून टाकला. आता एक पायरी चढली आणि तिने मला सांगितलं माझा फक्त एकच प्रश्न असा आहे की तुमच्या नावे बँकेत पैसे किती. प्रेम कशावर आहे. पैसे. त्याला सांगितलं 25 रुपये. कळलं पोर थांबन मारा. 35 मध्ये का 25 रुपये पुरी गेली निघून. आता त्याचा जोडीदार कीर्तनकार असेल का त्याच्याच मापाचं येड. तो म्हणला काय संधी सोडली म्हणला तो. अरे तिला सांगायचं माझ्या नावे 25 रुपये आहेत पण माझ्या चुलत्याच्या नावे 2 लाख आहे. आणि त्याला काही पोरग नाही. मलाच मिळणार आहे. आणि लग्न उरकून घ्यायचं पास सल्ला. यानं सांगितलं तू हे मला शिकतो का. तिच्या चिठ्ठ्यांवरून मी 12वीला मराठी 3 वेळा नापास झालो. मराठ्याचा असून 500 रुपये नुसतं बिस्किटाचं बिल झालं. चिठ्ठ्या पोच करायचं लहान आल्या पोरांना. फोनचं तर सांगू नको भाऊ. एवढे कुदबे झाले. मी तिला हेच सांगितलं माझ्या नावे 25 रुपये आहेत पण माझ्या चुलतेच्या नावे 2 लाख आहेत. आणि त्याला काही पोरग नाही. ती माझ्या चुलत्या संगत गेली. मी तसाच बसलो ना भाऊ तू आणि माझी भाषा नाही. विचारा कबीराला. सब पैसे के भाई. सब पैसे के भाई भाई सब पैसे भाई.
मिलकासाठी कोई नाही है, मग संत कुणाला म्हणा महाराज, कुपीचा दरवाजा उघडा का, दया क्षमा याच्या. नुसतं एवढंच नाही तर संताचं लक्षण काय, अभंग क्लिअर कर. टाइम नाही घालले, बरोबर करून देत तुम्हाला. ज्याच्या अंगी पाण्यासारखी दया, पृथ्वीसारखी क्षमा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याला लोभ नाही. वा वा वा. राजे शिवाजीने हेलिमानी कौतिक कंकणाच्या पराती पाठवलं, तुकोबरायने सांगितलं सोने रुपये आम्हा प्रत्येकी समान, माणिक पाषाण दिवट्या क्षेत्र गोळे हे तो भर्यात ना. थोडा तरी लोभ झाला का. वा वा. ज्याला खरं संत त्यांना लोभ नाही. आपण आता बसलेल्या पैकी कोणता असा आहे रस्त्यात 10 रुपयाची नोट पाहिली मला, जाऊ द्या मोर द्या, जे ज्या संतुनी ती परत मागे येईल, 10 रुपये सोडित असतो. लोभ झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही चांगल्याला होतो. नामदेव महाराज कापड विकायला गेले, लोभ. आता व्यापार भजन करीत बसली, लोभच नाही ना. काय गल्ला झालाच पाहिजे, काही गरजच नाही ना. दिनरजनी हाती धंदा गोविंदाचे बोलणेच नाही एका देवावी, बस बाकी विषय नाही. भजन गिऱ्हाईक आलं, रुपया घालला नाही, विकणारा जागेवर नाही, डोळे झाकलेले, आणि अखंड दया तुझी, अखंड भजन. रात्र डोळे झाकले, अखंड भजन. 5 वाजेपोत रुपयाचं कापड खपलं नाही. खपलच कसं, दुकानदाराचे डोळे जर उघडे नाही, गिऱ्हाईक रिटर्न आली. पण सर्वाभूती पाहे एक संतांची प्रवृत्ती कधी सगळ्यांकडे समान पाहणार. नामदेवराय रस्त्याने येत असताना लोभ ऐकायचा आहे. नामदेवराय रस्त्याने येत असताना दगड उघडी दिसली रस्त्याची. ते म्हणले दगडोबा थंडी वाजून, दगडोबा घ्या कापड, पैसे दे आज 8 दिवसा, जामीन दोंडबा. ते काय देव पाहायचं तिथं काय, दिले सगळ्या दगडांवर कापड पसरून, जामीन दोंडबा, पैसे आज 8 दिवसा. घरी गेले, वडिलांनी सांगितलं कापड विकलं, पैसे आज 8 दिवसा, जबाबदार दोंडबा. 8 दिवस काय वडिलांनी बोलायचं काम नाही. 8 दिवसाने नामदेव महाराजांनी वडिलांनी सांगितलं आज उधारी घेऊन या. चाललो होते ते वाऱ्यानं उडून गेले. दगडोबाई मोकळे, धोंडबाई मोकळे. हे गेले म्हणले दगडोबा पैशाचं काय, आता दगड बोलत असते का, गाठवलं धोंडबा. धोंडबा जामीन माझ्या बापापर्यंत यावं लागेल. पहा बरं का संताची ताकद. माझ्या बापापर्यंत यावं लागेल म्हणून त्यांनी एका शेतातला धोंडबा उचलला. त्याला नामदेव राहायचा हात लागेल सोन्याचा झाला.
नेला देव घरात ठेवून दिला. वडील आले, पैसे नाही मिळाले, जामीन आणलाय कुठे नेवाळे. आता जामीन म्हणजे दोंडवा, तो सोन्याचा होईल. नामदेव महाराजांच्या वडिलांनी सोन्याचा पाहिला आणि ते म्हणले मग राहून दे. काय झाला, नामदेव राय सांगितलं ठेवायला नाही आणला, जामीन आहे तू, पैसे आले द्यावा लागेल. पैसे आले, पैसे नाही म्हणून तो आता ज्याच्या शेतातलं दगड गेलंय चोरीला त्याला कळलं बा आपल्या शेतातली दगड सोन्याची होत्या. आता ते कुठं धमकारीत असतं का, ती पार होता राहतात दुरूनच मारल्या रस्त्यानं. माझ्या शेतातली दगड चोरी, माझ्या नामदेव राय म्हणजे चोरा चोरीचा प्रश्न नाही, माय गुतलेत 1000 रुपये आणि तो आहे जामीन, पैसे देऊन घेऊन जाय. आता यानं पाहिलं एवढा मोठा सोन्याचा दगड आणि 1000 रुपयाची काय हिशोब आहे. त्यानं 1000 रुपये पटक्यात देऊन टाकले आणि म्हणले जाय घेऊन. आता हे मरणाचं पापी, पहिला दगड सोन्याचा, यानं हात लावला ओरिजिनल झाला. नामदेवराय तो म्हणे काय करू म्हणले, आता माझा काय संबंध राहिला, 1000 आले विषय मिटला, तू तिकडे डोक्यात बांध नाही तर गळ्यात बांधून इरीत निघ. काय घेणं पडलं, लोभ नाही. जे खरे संत त्यांना लोभ नाही आणि अहंता विषयच नाही. आणि आमच्याकडे जवळजवळ काय राहती, आता मी जरी आहे ना फिर मला एक माझ्यासारखं नाही. आमच्या सुद्धा असंच राहतं, कीर्तन एकाच संपलं का दुसऱ्या लगेच नाही, त्याला काय येतंय म्हणजे हालही शहा. लोक म्हणतात दोघांना काही येत नाही आपली प्या. आपल्याकडं नाव ठेवण्याची प्रवृत्ती जास्त झाल्यामुळं लोक इकडे कमी पडायचे. तुम्ही पहा इकडे तरुण पोरं का नाही, म्हातारी जमून देते नाही कोणाला, म्हातारी वा 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 लई खोडीची. एखाद्या पोरानं टाळ वाजवला गप तुला नाही येत, येऊन बाय टाळ तू हे माळ मर. मग बॉनच तसंच होतं, याचं कीर्तन झालं का त्याला नाव ठेवा. जो तो माणूस ज्याच्या त्याच्या पद्धतीनं लोकांना सुधारायचंच सांगणार ध्यानात ठेवा. मी आता 2 तास बोलतो, माझं सांगणं फक्त इतरांपेक्षा थोडं वेगळं आहे. मी असं ओळून घेतो जागेवर, पण थोडस विनोदी शैलीने सांगितलं म्हणजे ते बिंबत. पण मी चांगलं सांगणार ना, का मी असं म्हणून सज्जन हो माळा काढा वड्याला भट्ट्या टाका आणि भट्टीच्या उद्घाटनाला मला बोलवा. सांगण्याची प्रत्येकाची मला एक सांगा, वर्ग एक आहे, शिक्षक एक, विषय एक, पेपर 100 मार्काचा, प्रश्नपत्रिका एक, तपासणारा काहींना 91 मार्क आहे, काहींना 94 आहे, काहींना 4 आहे. आणि वार्षिक टक्केवारीवर हिशोब पाहिला जातो. तसं मग माझी टक्केवारी कमी असेल इतरांपेक्षा, शाळेत आहे ना मी. टक्केवारी फरक म्हणून एखाद्याकडे शास्त्र बिस्त्र असलं तर मग त्या टक्केवारीत आपण कच्चे पडू. पण शाळेत आहे, मा दाखला आहे शाळेत, हा दाखला आहे, लायसन आहे, कॅटलॉगला नाव आहे आणि मी हजर आहे. मग एखादा पेपर माग पुढे होणार, मग लगेच दाखला काढून द्यायचा का. आमचं काम सांगत असतो तुम्हाला आम्ही, आमचं काम पोस्टमनचं आहे, चांगलं सांगत राहणे. माझा ज्याचं पत्र आहे त्यानं वाचायचं काम या. एकानं पत्र नेऊन दिलं पोस्टमननं, त्यानं वाचलं आणि ते निघालं मौतीचं. त्यानं पोस्टमनचीच गची झाली. माझा पाहुणा मेला कस काय. अरे भाऊ पोस्टमनचं काम काय, तसं आमचं काम आहे तुम्हाला चांगलं सर. लोभ आणता नाही म्हणा, आमचं काही काम नाही. आणि अहम ज्यांना आतापर्यंत झाला त्यांचं कामही झालं. की उदाहरण आहे का मोठमोठे, हनुमंतराया. हनुमंतरायाने काम केलं, कोणाचं, बलराम, काम झालं. गरुड काम झालं. सत्यभामा काम, गरुडाचं उदाहरण.
गरुडाचं उदाहरण काम झालं, बळीरामाचं काम झालं, आतापर्यंत ज्यांना ज्यांना ग झाला त्यांचं काम झालं. मी असून तर माझा बाप असू नये तर आम्ही दोघं संगत असू काम. देव काय असा विचार करायचा नाही, वा इंदुरी करे दुपार बोत राहू द्या. देवाच्या डायरीत बसलं पाहिजे, पान फाटलं. आणि आता लोकांचं असं झालंय, ज्ञान पाहिजे पण फुकाट. वा वा वा, ज्ञान पाहिजे पण फुकट, कष्ट नको. नाही नाही नाही, आयता 12वी सुटला पाहिजे. ठेव का आज पखवादा बसवतो, उद्या पखवाद्याच्या भाषा करी तू. काहींची खवाट गेली भाऊ. पखवाद शिकणारानं पहाटी 4ला अर्धा तास पखवाद वाढला पाहिजे दररोज. पहाटच माहित नाही. ऊन पडता लुंगी लावून दात घासितो. क्लास आहे मला. तुला क्लास कुठे डबड घेऊन त्यांनी त्यावेळेस घासलं पाहिजे. मी जरी आहे, मी माझंही झाकून ठेवत नाही. ज्याला ज्याची तयारी केली पाहिजे. आज लोकांना फुकट पाहिजे, आणि फुकट पाहिजे माणसं दमच नाही काढतो. एकाला फक्त एकानं सांगितलं कोकणात नारळ फुकाट, गडी नॅट लावून निघाला तांबड्यात फुकाट म्हणलं. मग ते विचार करायचं, नारळा झाडाची उंची किती, चढायचं कसं काय, हाय का काही गणगण. चढलं झाडाव, हल्ला फटका. आता नारळ झाड वाकत वजनदार, नारळा वजन, याला फटका हल्ला, सटकलं लटकलं. गेलं नाही गेलं नाही. खोडाला तांगड्या आहे पुरानं, खाली 200 फूट खड्डा. फुकाट लटकलं फुकाट. दुपार पोत लटकूनच राहिलं. दुपारून 10-12 माणसं आली, म्हणली काय. त्यानं वरून पाहिलं, चाललंय. माणसं जायची निघून. माणसं वाटलं फाशी गेली असली तर कुठे उद्या करीत बसते, म्हणजे अजून लफडे. लोक गेले. एक उंटावाला बाजारला चालू होतं, ते वर लटकेलं होतं फुकाट. त्यानं उंटावाल्याला पाहिलं, म्हणला ए उंटावाल्या, उंटावर उभा आहे, मला खाली घे, मी तुला 500 रुपये देतो. लटकेल केवढं होतं फुकाट, आलं केवढं 500. ते उंटावाला म्हणलं फक्त तांगड्या धरायचे 500 ना. ते राहिलं उंटावर उभं, वरच्या तांगड्याला बी लागलं. उंटाचं वज कमी झालं, उंटाला वाटलं वज उतारलं, उंट गेलं निघून. आता हे लटकेलं होतं फुकाट, त्याला हे लटकलं 500ला. दुपार पोट लटकं लटकीच. दुपारून वरचं खायच्या म्हणायला लागलं, देऊ का काय तुझे 500 रुपये. खालचा म्हणला, ए मूर्खा, मी कधी मागितले, अजून 1000 घे पण वरचा आज सोडू नको. म्हणजे फुकाटचं गेलं 500चं आणि 500चं गेलं. म्हणजे जशी फुकाटची मेली तसं ग जाणारांची बात झाली. ज्यांना ज्यांना ग झाला ना, तुम्ही भाजी दुकानदार गिरायक दाती आले ना, त्यांनी डबडी ऐकली. गिरायक असे धावून गेले ना, त्यांनी डबडी ऐकली. भाऊ घातला दुकान देती आली अशी, दान संत उधार दान. अरे भगवंताने सुंदर शरीर दिले, भजन करावं, गावं नाद, पैसा गाडी बिडी बंगला बिंगला टकाटक बिघडराच काय का. मी आज प्रतिभाच्या पोरांना सांगत असतो, उलटे भावबंद पाहिले आपल्या बायकोच्या गाड्यात हात घालायचा. चलो जळाले पाहिजे भावबंद. तुम्हाला मी नेहमी सांगत असतो, माझं उलट हे, भुके मरेंगे, आकड नाही सोडणे. गादी नाही त्या दिवशी पेपर, झोपायला ज्या दिवशी गादी नाही त्या दिवशी पेपर, ज्या दिवशी खास खायला नाही त्या दिवशी फुटाणी, पण फुगीर. आपल्यापेक्षा कमी आकली शेशी डोकं लावायचं नाही. तू पाहिजे. आणि किती जरी श्रीमंत आला ना, आपण आपल्याला भिकारी समजायचं काय काम. आपण का गरीब येत नाही. आता काही लोक म्हणतात, तो माणूस लय श्रीमंत आहे, चिल्लर खातो का. असं कधी झालं, श्रीमंत नाश्त्याला चिल्लर खातो, जेव्हा नोटाचा येतो आणि ठोकळे पितो. एवढं जे त्याच्याकडे पैसा असेल आपल्याकडे नसेल, त्याच्या घरात गॅस आहे, आपल्याकडे चूल आहे, त्याची भारी चपाती आपली हलकी चपाती, त्याची गॅसवर आहे आपली चुलीवर आहे, त्याला तेल आहे आपल्याला तेल नाही, त्याची राशनच्या त्याची भारी गावाची आपली राशनच्या गावाची. का पोटात कप्पे, पोटात कप्पे का. श्रीमंताच्या पोटात चपाती तिरपी घुसते आणि गरीबाच्या पोटात चपाती सरळ. ज्या सुनेला सासूकून मरेपर्यंत काम करून घ्यायचंय ना, त्यानं इंद्रिकर मंत्र वापरायचा. आणि मंत्र एवढाच, पाहुण्या बाया घरात आल्या का त्यांच्या देखत फक्त एवढं म्हणायचं, माझी सासून बिगर कामाची, नाव काला काढते.
बसणारच नाही. उचलले तिने भांडे. ती एकट्या पोरांना सुद्धा सांगतो मंत्र पोरांना, अय तुम्हाला जर बापा कोण जास्त काम करून घ्यायचं असेल तर फक्त पाहुण्यांनी कधी एक म्हणायचं, आमचा म्हातारा जनावरांशिवाय नाव काढ काढ राहूच शकत नाही. तुडावला म्हातारा बैलांनी तुडावला, म्हशीने लातावला आणि टोंग्याने कोपऱ्यात ओढीत न्याला. एक टॅक्ट आहे ती, आणि ती टॅक्ट या मंडळीला साधली. हा ते बरोबर. सासानी उलट सुनबाईचा एक शब्द सुद्धा फिरून ऐकायचं नाही कधी. अय सासा, सुनबाईला शब्द बोलून ऐकायचं, सुनबाईनं आपल्याला बोलायचं नाही कधी. कुणी बोलत चालेल, तिला आज सांगायचं. आता घरी गेल्या गेल्या इंदुरीकरची गाठ पडली होती, त्याचं कीर्तन ऐकलंय, आपल्या डोक्यात खटकी बसली. बड बड बंद म्हणजे बंद. हा माझा पोटवान गातोय, ताब्यात दिलाय, तू तिकडे झक मार, आपल्याकडे बोलायचं नाही. आणि बापांना सुद्धा सांगतो, तुम्हाला चोरांना हाणलं तरी चालेल, पण पोरांनी बोलता कामा, पोराचं बोलणं नाही घ्यायचं कधी. आजपासून आता घरी गेल्या गेल्या त्याचा भाऊ 2 शब्द ऐक. मी इंदुरीकरचं कीर्तन ऐकलंय, आपल्या डोक्याचं फिट काम झालंय. अहो आयुष्यात आपल्या अंगाला कोणी हात लावलं नाही, आणि आपल्या पोऱ्याचं पोरे आपल्या नागपुडीत बोट घालतो म्हणजे काय भाव पडली. नातू सांभाळणाऱ्या म्हाताऱ्यांची आलपा, ते नातू काय विचारीन. म्हाताऱ्याचे मिशा वडीत काय ते म्हणतो, मिशा आहे मला का म्हणणे. ते नागपुडीत बोट घालतात काय ते म्हणते, काय मोकळं का म्हणे. म्हातारा लगविला बसला, काल बसला. एका म्हाताऱ्यांना तू फिरायला आलो, पुढून मौत येत होती, मौत. आता गुलाल बिलाल उधाळलेलं, माणसं रडत होती. ते कार्टूनच ते विचारायचं काय गाप काय गाप काय गाप काय. त्याला वाटलं याला म्हणा मौत बोललं. तर म्हणला शोभायात्रा आहे. म्हणलं कुठे चालली, तो नदीला चालली. तुमची गावा निघणार ना, तू काय विचारीन सांग ना. आणि माणसाला नेमकं काय सांभाळाय माझ्या वाटेती, लोभ अंता नाही म्हणा.